नमस्कार मंडळी, रामराम. चला तर मग गच्चीवरती वाळत घातलेली ज्वारी बघून येऊयात. म्हणजेच त्यात काही धूळ वगैरे पडली आहे का किंवा काही कचरा गेला आहे का ते बघून येऊयात. आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये पाटवडी, म्हणजे आम्ही जी बेसनाची वडी बनवतो त्याला पाटवडी म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी मासवडी किंवा थापवडी असे नावं दिली होती. तर तुम्ही अजून म्हणजे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ नसेल बघितला तर त्यांनी सांगा की तुम्ही काय बनवता. तसं आमच्याकडे पाटवडी खास करून माझ्या सासूबाईच बनवतात, पण त्यानंतर मी बनवते. आणि सगळ्या थापवडीला मस्तपैकी थापवून घ्यायचं आणि थोडंसं त्याला कट करून घ्यायचं शंकरपाळ्याच्या आकारांमध्ये. आणि नंतर त्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि त्याच्यात कांदा सोडायचा झाली. आणि वरनं आपल्याला जे हवेत ते मसाले टाकायचे, म्हणजेच हळद, तिखट, मीठ. आणि जर तुम्हाला कुठले गरम मसाले वगैरे टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता. ते झाल्यानंतर मी काही चपात्या करून घेतल्या आणि काही भाकऱ्या केल्या. म्हणजे जे भाकरी खातात त्यांच्यासाठी भाकरी, बाकीच्यांसाठी चपाती. तर तुमच्याकडे थापवडीला काय म्हणतात ते नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा. टाटा.